नमस्कार, स्वागत है हमारे विशेष समाचार कार्यक्रम में। आज हम बात करेंगे 2024 के आगामी विधानसभा चुनावों के बारे में। सभी दलों ने अपनी तैयारियां शुरू कर दी है और जनता भी चुनावी माहौल का हिस्सा बन रही है। हमारे साथ है वरोरा निर्वाचन क्षेत्र से चुनाव में खड़े होने की इच्छा रखने वाले श्री रमेश राजूरकर। आइए सुनते हैं उनकी बात। विजन साक्षात्कार का अंश। आपण भारतीय जनता पार्टी वरोरा भद्रावती विधानसभा निवडणूक प्रमुख आहात। सर, आमच्या चॅनल्समध्ये आपलं स्वागत आहे। सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ आता हे जे महायुतीतर्फे विविध प्रकारची लोककल्याण योजना राबवित आहे पूर्ण प्रदेशमध्ये, महिलांसंदर्भात हो, शेतकरी संदर्भात हो, तर कशा प्रकारच्या प्रतिसाद उमडत आहे, कशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल सांगा। आता नुकतीच जी महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण ही योजना जी जाहीर केली आहे, ह्या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रावर मिळत आहे। आमच्याकडे सुद्धा आम्ही सेंटर सुरू केलेले आहेत। माझ्या वरोऱ्याला मी 2 सेंटर सुरू केलेले आहेत, भद्रावतीला 2 सेंटर सुरू केलेले आहेत। तिथे सुद्धा महिलांची बऱ्यापैकी उपस्थिती आहेत आणि रोज 150 ते 200 महिला रोज फॉर्म भरून आमच्या याच्याकडनं आम्ही अपलोड करत होतो आहे। 4 दिवसापूर्वी जेव्हा योजना सुरू झाली होती त्यावेळेस त्या योजनेतल्या ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी माननीय मंत्री महोदयाने, मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण केल्यानंतर बऱ्याचशा अंशी महिलांना आमच्या त्यामधून सूट मिळाल्यामुळे त्यांचा जो काही त्रास होता, तहसील ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म गोळा करणे, डोमेसाईलसाठी जन्मतारीख इत्यादी उत्पन्न दाखला, याच्याबद्दल त्यांना सूट मिळाल्यामुळे आता महिलांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे। आणि ही जी योजना आहे, ह्या योजनेमुळे महिलांचा जो प्रतिसाद आहे हा वाखाणण्यालायक आहे आणि उदंड प्रतिसादामध्ये महिला आपापले फॉर्म्स भरून घेत आहेत। या योजनेत हे पण आपण बघितलेलं आहे की अटी आणि शर्ती पुष्कळ शिथिल करण्यात आलं, जोपर्यंत सर्व महिलांना ते लाभ मिळालेले पाहिजे। तर आपल्यातर्फे, आपल्या कार्यकर्त्यांतर्फे कशा प्रकारची चळवळी सुरू आहे, कशा प्रकारचे आपण अभियान राबवत आहे त्याबद्दल सांगा। आम्ही या बाबतीमध्ये खेड्यापाड्यामध्ये आणि शहरामध्ये जे बाजाराचे जे गाव आहेत त्या बाजाराच्या गावामध्ये आम्ही स्पीकर लावलेले आहेत। त्या बाजाराच्या गावामध्ये आम्ही आमचे कार्यकर्त्यांना तिथे फॉर्म्स भरून घेणे आणि त्याच्याबद्दल माहिती देणे, जे फॉर्म्स अपलोड करता येते तेवढे अपलोड करून घेणे, ज्यांनी काही कागदाच्या त्रुटी असतील, कागद आणलेले असतील, त्यांना कोरे फॉर्म्स देऊन त्यांच्यावर ते फॉर्म्स पुन्हा मागवणे, अशा प्रकारचं आमचं कार्य सुरू आहे। शहरामध्ये वार्डामध्ये प्रभागामध्ये आमचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन या योजनेची माहिती देऊन त्यांना या योजनेबाबत सतर्क करत आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी आमचे फॉर्म भरणे सुरू आहेत। मला वाटते माझ्याकडे आतापर्यंत जवळपास 1,500 फॉर्म्स 2 दिवसामध्ये अपलोड झालेले आहेत आणि अजून ती प्रक्रिया सुरूच आहे। वरोरा आणि भद्रावती दोन्ही तालुक्यामध्ये आमची पूर्ण गावामध्ये प्रक्रिया सुरू आहे। मतदार यादीत बराचसा घोळ आहे, बरीचशी त्रुटी आहे आणि हे जे नवे युवक तरुण आणि तरुणी जे 18 वर्षाचे वयाचे पूर्ण केलेले आहेत त्यांना मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी कशा प्रकारचे आपण अभियान राबवित पक्षातर्फे त्याबद्दल सांगा। मतदार यादी अभियान राबवण्यासाठी जे काही नावं सुटलेले आहेत आणि जे नवीन मतदार आहेत, जे 1 जुलैला ज्यांचे 18 वर्षे पूर्ण होतात आहेत, अशा मतदारांच्या नोंदणीसाठी म्हणून आमचं एक अभियान सुरू आहे। कॉलेजच्या एंट्री गेटवर आम्ही आमचे जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला आम्ही तिथे बसवलेलं आहे। नंतर प्रत्येक प्रभागामध्ये आमचे जे प्रभागचे जे काही इंचार्ज आहेत त्या प्रभागामध्ये घरोघरी जाऊन आम्ही त्या मतदार यादी दुरुस्त करण्याचं काम सुरू केलेलं आहे। एवढंच नाही तर सरकारी BLO आणि आमच्या पक्षाचे BLA ह्या दोघांच्या कोऑर्डिनेशननी जे मतदार सुटलेले असतील यांचा सर्वे करून त्यांचे फॉर्म भरणं आणि ती मतदार यादीमध्ये त्यांचं नाव कसं येईल याच्याबद्दल अपलोड करून घेणं आमच्या या वरोरा विधानसभेमध्ये हे काम सुरू आहे। पक्षातर्फे जे युवक आहे, जे विखुरलेले आहे युवक, त्यांना पक्षात संघटित करून बळकटी प्रदान करण्यासाठी काय चळवळ सुरू आहे? आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही जेव्हा फिरतोय, ग्राउंड लेवलला जेव्हा जातोय, त्यावेळेस हा नवयुवक आहेत, हा नवयुवक BJPकडे आकृष्ट होत आहेत आणि त्याचं कारण असं आहे, जे शिवसेनेमध्ये जे 2 भाग झालेले आहेत, राष्ट्रवादी पक्षात आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं अस्तित्व नाही आहे आणि आमच्या वरोरा विधानसभेमध्ये शिवसेनेचे 2 भाग झाले, त्याच्यानंतर
उभाटाचे 2 भाग झाले. म्हणजे असं डिस्ट्रीब्युशन झाल्यामुळे हा नवयुवक जो आहे आमच्या भागातला हा भारतीय जनता पक्षाकडे आकृष्ट होत आहे. आणि भारतीय जनता पक्षाकडे तसा ठोस कार्यक्रमसुद्धा युवकांसाठी दिलेला आहे, बेरोजगारांसाठी कार्यक्रम दिलेला आहे. आणि एवढंच नाही तर मी माझ्या लेवलला बेरोजगारांचे मेळावे वेळोवेळी घेऊन त्यांना मार्गदर्शन कसं करता येईल, त्यांना या आपल्या स्ट्रीममध्ये कसं आणता येईल याच्यासाठी माझा सारखा प्रयत्न मागील 4 वर्षापासून सुरू आहे. या मागील 4 वर्षामध्ये जवळपास मी 2000 ते 2100पर्यंत युवकांना त्यांना कामधंद्याला लावला आहेत, कोणाला नोकरीवर लावला आहेत, कोणाला स्वतःच्या पायावर उभा करायचा प्रयत्न केला आणि आम्ही त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच अंशी यशस्वी झाले. मी ज्या संस्थेशी जे निगडीत आहे, आमची रुरल चेंबर ऑफ कॉमर्स नावाची संस्था आहे, पूर्ण भारतभर काम करते. त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा ठिकाणी असे मेळावे घेऊन आणि आम्ही इकडनं भाजपचे सुद्धा काही मेळावे घेऊन बेरोजगारांना नोकरीच्या संधी कशा प्राप्त होतील, बेरोजगारांना त्यांचा रोजगार कसा मिळवता येईल, कुठले रोजगार आपल्याला करता येईल याच्याबद्दल आम्ही सातत्यानं मार्गदर्शन करीत आहोत. विरोधी पक्षातर्फे ताशेर ओढत आहे की ही जी योजना प्रदेशमध्ये लागू आहे, आपली लोकलुभावणी योजना, ते एक छलावा आहे आणि ही एक अस्थायी योजना आहे. आणखीन तसं बघितलं तर हे बेरोजगारी पण वाढत आहे, शेतकऱ्यांची दुरवस्था होत आहे, आत्महत्या वाढत आहे, अशा बरेचसे हे इश्यूज आहे जे आहे मुद्दे, त्यावर काही प्रकाश टाकत नाही असं त्यांचा आरोप आहे. त्यावर आपण काय बोलणार? शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजच होतात आहे अशातला भाग नाही आहे. काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस सुद्धा रोज 3 ते 4 आत्महत्या विदर्भात होत होत्या आणि या बाबतीमध्ये बरेचदा आवाज उठवण्यात आलेला होता. विरोधी पक्ष जे काही आता आत्महत्याचा जे भाऊ करत आहेत त्यांनी मागच्या त्यांच्या काळामध्ये जाऊन जर पाहिलं तर त्यांच्या लक्षात येईल की आत्महत्या कोणाच्या वेळेस जास्त होत होत्या. विरोधाला विरोध करायचा म्हणून ह्या विरोधी पक्षाचा सर्व फंडा सुरू आहे. दुसरी गोष्ट, जे बेरोजगारांचं जे विरोधकांना कळवळ आलेलं आहे तर त्यांनी असं दाखवून दिलं पाहिजे बा बेरोजगारी कुठे आहे. आम्ही तर म्हणतो का बेरोजगारी म्हणजे फक्त सरकारी नोकरी म्हणजे बेरोजगारी हटवणं होत नाही. प्रत्येकाला आपापला रोजगार करायची त्याला संधी प्राप्त होते आहे. त्या हिशोबामध्ये मुलं रोजगार शोधत असतात. पण आमच्या भागामध्ये थोडासा प्रॉब्लेम वेगळा आहे. हा चंद्रपूर जिल्हा हा इंडस्ट्रियल बेल्ट आहे. इंडस्ट्रियल बेल्ट असल्यामुळे आमच्या भागातले मुलं दुसऱ्या भागात जाऊन किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करायसाठी झटत नाही किंवा समोर जात नाही. बऱ्याचशा याच्यामध्ये आम्ही त्यामध्ये मुलांना त्यांचं हे करतोय, आम्ही त्यांना सांगतोय बाबा रे आपल्याला नोकरी करायची असेल तर आपल्याला गाव सोडून सुद्धा जावं लागेल. याच्यामध्ये जे लोक गाव सोडून जातात आहे, जे मुलं जातात आहे त्यांना बऱ्यापैकी नोकऱ्या मिळत सुद्धा आहेत. पण बरेचसे मुलं जे 8वी 9वी 10वी 11वी 12वी झालेले आहेत आणि ज्यांच्याकडे टेक्निकल एज्युकेशन नाही, हे लोक फक्त जवळचं कुठं का आपल्याला काम मिळू शकते का याच्यासाठीच फक्त प्रयत्न करतात आहे. आणि त्या याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना जवळ काम मिळत नाही आणि म्हणून एक बेरोजगाराचं एक जो भाऊ आहे हा विरोधी पक्ष उभा करतो आहे. पण मला एक विचारायचं आहे, ज्यावेळेस तुमचं शासन होतं, ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं शासन होतं, काँग्रेसपर्यंत शासन होतं, त्यावेळेस बेरोजगारी नव्हती का? फक्त बेरोजगाराच्या नावाने ओरडायचं आणि बेरोजगारांना रोजगार न देता त्यांना कुठल्या तरी दुसऱ्या मार्गात लावायचं. हा जो प्रकार विरोधकांचा सुरू आहे हा प्रकार त्यांनी कृपया बंद केला पाहिजे. फील्डवर येऊन काय सुरू आहे याबद्दल त्यांनी माहिती घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर बेरोजगाराच्या बाबतीमध्ये बोललं पाहिजे. वरोरा भद्रावती मतदारसंघामध्ये आपण एक ज्येष्ठ नेते आहात पक्षाचे आणि आपण अभ्यासू वृत्तीचे व्यक्ती आहात, व्यक्तिमत्व आहे आपला. तर मला हे सांगा सर, ज्या पक्षाने आपल्याला संधी दिली तर आपण निवडणूक लढणार का पुढे, आणि जर लढणार तर आपली काय रणनीती राहणार, काय मुद्दे राहणार आणि नागरिकांना आपला काय एक मेसेज राहणार? निवडणूक लढणार हे तर नक्कीच, त्यातून आता माघार नाही. पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे आणि त्या जबाबदारी पूर्ण कशी करता येईल याबद्दल मी पूर्ण 2 वर्षापासून माझा पूर्ण प्रयत्न सुरू आहे. मला 2 वर्षापूर्वीच पक्षाने वरोरा विधानसभा प्रमुख ही जबाबदारी दिलेली आहे. त्या जबाबदारीप्रमाणे मी माझ्या विधानसभेमध्ये येत असेल दोन्ही तालुक्यामध्ये पूर्ण मी फिरलेलो आहे. दोन्ही तालुक्यामध्ये पक्षाकडून जे काही कार्यक्रम येतात आहेत ते कार्यक्रम पूर्ण ताकदीनिशी आम्ही राबवतो आहेत, पूर्ण ताकदीनिशी त्याच्यावर काम करतो आहेत. कार्यकर्त्यांना सुद्धा आम्ही त्या जे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाची पुरेपूर माहिती देऊन त्यांच्याकडून सुद्धा पक्षाच्या हिताच्या दृष्टीने जे काही काम करायचं आहे त्या कामासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहोत. इथं वरोरा विधानसभेमध्ये भाजपचा यावेळेस आमदार होणार म्हणजे होणार ही
काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे, याच्यामध्ये कुठलाही दुमत नाही.